आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 27व्या पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 2, भारत इंग्लंड महिला द्विपक्षीय स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 3, भारत सागरी गुंतवणूक बैठक कुठे आयोजित केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे लंडन इथे. प्रश्न 4 पाहूया. ERASR रॉकेटच्या वापरकर्त्यांच्या चाचण्या कुठे घेण्यात आल्या? तर त्याचं उत्तर आहे INS करवती इथे. प्रश्न 5, चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सरण कुमार लिंबाले यांना. प्रश्न 6, सांस्कृतिक मंत्रालयाने कोणाच्या 125व्या जयंतीनिमित्त 2 वर्षाचा अधिकृत स्मृती दिन जाहीर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा. प्रश्न 7, जागतिक बाजारात $4 ट्रिलियन मार्केट कॅप गाठणारी पहिली कंपनी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे एनव्हिडिया कंपनी. प्रश्न 8, भारत मक्का शिखर परिषद 2025 ची 11वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9, कोणत्या मंत्रालयाने कला सेतू रिअल टाइम लँग्वेज टेक फॉर इंडिया सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने. प्रश्न 10, भारतीय नौदलात सामील झालेले INS निस्तार कोणत्या कंपनीने विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने. प्रश्न 11 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नामिबिया देशाचा. प्रश्न 12, UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी परवाना करारावर स्वाक्षरी करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे नामिबिया. प्रश्न 13, ओडिशाचे 6वे महानगरपालिका म्हणून कोणते स्थापन होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पुरी. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने. प्रश्न 15, कोणता देश युनोझोनचा 21वा सदस्य बनणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बुल्गारिया देश. प्रश्न 16, तामिळ विकी सुरण पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे वेदाचलम यांनी. असेच रोजचे चालू घडामोडी प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.